अध्याय 19. फलश्रुती. साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. मराठी अनुवाद. अध्याय 19. नावाड्याची त्रिस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योग्यांना म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे तुम्ही म्हणालात. पण अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरूंच्या औदुंबावरच का प्रीती होती? ते म्हणाले, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हाताच्या बोटाचा व नखाचा दाह होऊ लागला. त्यावर उपचार म्हणून त्यांनी औदुंबराच्या फळामध्ये आपली नखे रोवली. तेव्हा कुठे तो दाह शमला व त्यांचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह आणि लक्ष्मींनी औदुंबरास वर दिला. औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषाचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सानिध्यात नित्य वास करू. श्री गुरु नृसिंहाचा नित्य जप करत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून ते औदुंबराखाली वास करत असत. अमरेश्वरा सन्निध 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी श्रीरूपाने श्रीगुरूंच्या दर्शनास येत असत आणि त्यांना आपल्या स्थानी नेत असत. त्यांच्या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून श्रीगुरु परत औदुंबरापाशी येत असत. एकदा एक नावाडी शेताची राखण करत होते. योगिनी श्रीगुरु समवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला आणि सर्वांनी आत प्रवेश करतात तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्रीगुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. त्यांनाही श्रीगुरूविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तेही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरले. ते एका दिव्य नगरात प्रवेशले. तेथील लोक आरती घेऊन श्रीगुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली आणि त्यांना भोजन दिले. तेवढ्यात श्रीगुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तुम्ही इथे का आलात? नावाडी म्हणाले, स्वामी, मी सहज भावाने तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. तुमची माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. तेव्हा त्यांचा निष्कपट भाव पाहून श्रीगुरु म्हणाले, नाविक, तुम्ही इथे आलात, येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिलात, त्यामुळे तुमचे दैन्य गेलेच म्हणून समजा. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका, अन्यथा तुम्हाला मृत्यू येईल. मग त्यांना घेऊन ते संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाली. मार्गामध्ये त्यांना गुप्तधन सापडले. त्या धनाने त्यांचे दारिद्र्य गेले. त्यानंतर ते व त्यांची पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करू लागले. एके दिवशी ते नावाडी श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी अडाणी आहे, पतित आहे. या गोष्टीचा मला कसा लाभ होणार? ते ऐकून श्रीगुरूंना कळवळ आला. ते म्हणाले, अहो कृष्णा पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गावच काशी क्षेत्र आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्रे जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळाची यात्रा करावी. पण तुम्हाला ही ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहायची आहेत ना? मग चला माझ्याबरोबर. मग श्रीगुरूंनी त्यांना व्याघ्रचर्मावर आपल्या मागे बसवले आणि आपल्या अचित्य योगशक्तीने क्षणार्धात प्रयोग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशीस आले. तिथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गंगा क्षेत्री स्नान व दर्शन करून सूर्यास्ताच्या समयी ते मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने त्या नावाड्याला तिन्ही पुण्यक्षेत्राची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली. त्यानंतर अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले. श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, मी लौकिक अर्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे. त्यामध्ये मी अन्नपूर्णांना ठेवून जात आहे.
हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे भक्त आपल्या पादुकांची आणि औदुंबराची सेवा करतील, जे भक्त माझ्या पादुकांची व औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णा देवीची आराधना केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतील. इथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणिक काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी ब्राह्मणांना सहस्र अलंकृत कपिला गायीचे दान केल्याचे पुण्य मिळेल. इथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन, प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्य मिळेल. श्रीगुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले व ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. अध्याय समाप्त.